कल्पना करा, दीपावलीचा पाडवा आहे आणि एक आलिशान मोठा बंगला आहे आणि त्या बंगल्यासमोर त्या बंगल्याचा मालक उभा आहे आणि त्याच्या समोर त्याची ड्रीम कार जस्ट शोरूम मधून आणली आहे. शोरूम मधून आणलेली नवी त्याची ड्रीम कार घरासमोर उभी आहे. मागे मोठा आलिशान त्याचा बंगला आहे. त्या बंगल्यासमोर तो उभा आहे आणि त्याची पत्नी ती गाडी ओळखतीये. काय फिलिंग असेल त्याचं? निश्चितच आनंदी फिलिंग असेल, हॅपीनेसचं फिलिंग असेल. पण मित्रांनो, दुसरा सीन सांगतोय. दुसरा सीन मध्ये काय आहे? दीपावलीचा पाडवा आहे. मागे 2 पत्र्याच्या पडक्या रूम आहे आणि त्या रूम समोर त्या 2 रूमचा मालक उभा आहे, ज्याचा व्यवसाय आहे, जो उन्हात थंडीत पावसात सायकलवर जाऊन वर्तमानपत्र टाकतोय आणि पैशाला पैसा जोडून आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे. आणि पैशाला पैसा जोडून खरेदी केलेली सेकंड हँड मोटरसायकल त्याच्या घरासमोर उभी आहे आणि त्याची पत्नी ती गाडी ओवळतीये. कोणाची पत्नी? उन्हात पावसात थंडीत सायकलवर लोकांच्या घरोघर वर्तमान टाकणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा पैशाला पैसा जोडून सेकंड हँड मोटरसायकल खरेदी केली आहे. त्याचं फिलिंग काय असेल? तो सुद्धा आनंदी असेल मित्रांनो. मग आनंदाच्या याच्या फिलिंग मध्ये आणि चांगली ड्रीम कार घेतलेल्या माणसाच्या फिलिंग मध्ये फरक काय आहे? म्हणून सांगतो, हॅपीनेसचा संबंध, आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही. नवी शोरूम कार घेतलेल्या माणसाचा आनंद तेवढाच असेल जेवढा आनंद पैशाला पैसा जोडून सेकंड हँड मोटरसायकल आयुष्यात पहिल्यांदा घेणाऱ्या व्यक्तीचा असेल. आणि त्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही. मग आनंदाचा संबंध कशाशी आहे? कधी विचार केला? अजून एक उदाहरण सांगतो. विधानसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये एक उमेदवार निवडून आलाय आणि त्याची विजय मिरवणूक चालू आहे. अतिशय आनंदामध्ये विजय मिरवणुकीमध्ये तो चालतोय, फिरतोय. डोलीबाजा लावलेला आहे, बँजो लावलेला आहे, डीजे लावलेला आहे, लोक नाचताय, गुलालाची उधळण चालू आहे, लोक त्याला हार घालताय, लोक त्याचं अभिनंदन करताय आणि अतिशय आनंदी आहे तो, कारण तो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलाय आणि तो आमदार झालाय. त्याचं फिलिंग सुद्धा हॅपीनेसचं आहे. आणि दुसरी सिच्युएशन आहे, ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे. अटीतटीचं इलेक्शन झालं आणि अटीतटीच्या इलेक्शन मध्ये त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक माणूस निवडून आलाय आणि त्याची देखील विजय मिरवणूक चालू आहे. तिथं सुद्धा त्याला हार घातले जात आहे, गुलाल उधळला जात आहे, ढोल वाजवले जात आहे, डीजे लावला जातोय, लोक नाचताय. तो सुद्धा आनंदी असेल. पण मित्रांनो, हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलाय आणि हा विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलाय. दोघांची पोझिशन वेगळी आहे, पण हॅपीनेसचं फिलिंग सारखं आहे. म्हणजे आनंदाचा संबंध पोझिशनशी सुद्धा नाही. जर आनंदाचा संबंध प्रॉपर्टीशी नाही, आनंदाचा संबंध पोझिशनशी नाही, मग आनंदाचा संबंध आहे तरी कशाशी? कधी विचार केला? कधी जाणून घेतलं? मित्रांनो, आनंदाचा संबंध परिस्थितीशी सुद्धा नाही, वातावरणाशी सुद्धा नाही. एखाद्या समुद्र किनारी छानपैकी कोणीतरी बसलाय आणि तो आनंदात मस्त हॉलिडे एन्जॉय करतोय, पण त्या सिच्युएशनला दुसरा कोणीतरी असेल एकदम नर्वस होऊन समुद्राच्या किनारी बसलाय, कुठेतरी तो डिप्रेस झालाय, आयुष्यात पुढे काय करायचं या प्रश्नामध्ये तो कुठेतरी ब्रेक घेण्यासाठी आलाय, पण तो सॅडनेसचं त्याचं फिलिंग आहे. वातावरण सेम आहे, समुद्राच्या किनारीच बसलाय, पण एकाचं फिलिंग हॅपीनेस आहे, एकाचं फिलिंग सॅडनेस आहे. म्हणजे अवतीभोवतीच्या परिस्थितीशी सुद्धा संबंध नाही. मग ह्या आनंदाचं फिलिंग कशाशी आहे? मित्रांनो, या आनंदाचा संबंध आपल्या मनाशी आहे, आपल्या माइंडसेटशी आहे, किंबहुना त्या मनाच्या पलीकडच्या अनेक गोष्टीशी आहे. आणि मनाच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत त्यालाच अध्यात्म म्हणतात.